Hello friends, I am Rahul Suresh Purvazar from NEET class. So let's start structure of straight line. सुरुवातीला वन बाय वन आपण एक एक फॉर्म्युला बघणार आहोत आणि त्याचे एक्झाम्पल्स बघू. स्टँडर्ड फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ अ लाईन स्लोप पॉइंट फॉर्म. तुम्हाला एक पॉइंट्स आणि स्लोप दिलेला असेल, मीन्स एम ची व्हॅल्यू असेल दिलेली आणि तो पॉइंट दिलेले असतील, त्याच्यावर तुम्हाला इक्वेशन फाइंड करायचं. त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला घ्यायचा आहे, y मायनस वाय वन इज इक्वल टू एम एक्स मायनस एक्स वन घ्यायचं. स्लोप पॉइंट फॉर्म असेल त्यावेळेस. अगेन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म पाहिजे तुम्हाला त्यावेळेस फॉर्म्युला काय घ्यायचं, तुम्हाला y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी घ्यायचा आहे. अगेन 2 पॉइंट्स फॉर्म्युला घ्यायचा आहे, 2 पॉइंट्स फॉर्म घ्यायचा तुम्हाला. त्यावेळेस तुम्हाला 2 पॉइंट्स दिलेले असतील, त्याच्यावर तुम्हाला इक्वेशन फाइंड करायचं असेल तर त्यावेळेस फॉर्म्युला कोणता घ्यायचा तुम्हाला, y मायनस वाय वन अपॉन वाय वन मायनस वाय टू इज इक्वल टू एक्स मायनस एक्स वन अपॉन एक्स वन मायनस एक्स टू. याच्यामध्ये डबल इंटरसेप्ट फॉर्म पाहिजे असेल तुम्हाला. डबल इंटरसेप्ट फॉर्मसाठी एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू 1. हा कमी वेळेस विचारला जातो, पण एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. याच्यामध्ये पॅरामेट्रिक फॉर्म आहे तुम्हाला, वाय मायनस वाय वन अपॉन साइन थिटा इज इक्वल टू एक्स मायनस एक्स वन कॉस थिटा घेतलेला आहे. नंतर नॉर्मल फॉर्म आहे तुम्हाला इथे दिलेला, एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी घ्यायचा आहे फॉर्म्युला. नंतर पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स दिलेल्या असतील त्यावेळेस एक्स इज इक्वल टू सी वन बी वन सी टू बी टू ए वन बी वन ए टू बी टू. तेव्हा तुम्हाला डी एक्स आपण जसं क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करतो त्या फॉर्ममध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पण आपण 2 इक्वेशन्स प्लस मायनस करून सुद्धा ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. ते आपण एक्झाम्पल मध्ये बघू, त्यावेळेस तुम्हाला एकदम क्लिअर लक्षात येऊन जाईल. सो फर्स्ट एक्झाम्पल बघू आपण आता इथं. फर्स्ट एक्झाम्पल बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ द लाईन हॅव्हिंग इन्क्लिनेशन्स 2 पाय अपॉन 3 अँड पासिंग थ्रू द पॉइंट्स -4 3 दिलेला आहे. सो तुम्हाला इन्क्लिनेशनचा अँगल दिला आहे 2 पाय अपॉन 3. तर स्लोप ऑफ अ लाईन एम इज इक्वल टू टॅन थिटा. एम इज इक्वल टू टॅन थिटा. तो टॅन थिटा इज इक्वल टू 2 पाय अपॉन 3. 2 पाय अपॉन 3 ची ऍडजस्टमेंट केली आपण टॅन पाय मायनस पाय अपॉन 3. सो टॅन पाय मायनस पाय अपॉन 3. सो टॅन पाय मायनस थिटाचा फॉर्म्युला आहे तो टॅन मायनस टॅन थिटा आहे. तो थिटा मीन्स आपण इथं पाय अपॉन 3 कन्सिडर करायचं. सो मायनस टॅन पाय अपॉन 3. सो काय येते मायनस अंडररूट 3. टॅन पाय अपॉन 3 ची व्हॅल्यू तुमची मायनस अंडररूट 3. ते तुम्हाला व्हॅल्यू मिळाली, एम ची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला पॉइंट्स दिलेले आहेत, किती आहेत, -4 आणि 3 दिलेला आहे. So the line passes through the points -4 3. Its equation in slope point form is y minus y1 is equal to mx minus x1. So points हा तुमचा x1 आणि हा तुमचा येईल y1. So y minus y1 means y minus 3 is equal to minus under root 3 x plus 4. तो minus under root 3 यामध्ये मल्टिप्लाय करायचा. सो येईल तो minus under root 3x minus 4 under root 3. हा मायनस इकडे प्लस आणि हा -3 इकडे त्यांना अगेन प्लस करायचा. सो अंडर 3x प्लस वाय. आता ही पूर्ण मायनस टर्म इकडे त्यांना काय होऊन ती प्लस 4 अंडर 3 -3 इज इक्वल टू 0. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. याला तुमचं फायनल एक्झाम्पल. आता तुम्हाला इथं नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. Find the equation of the straight line passing through the points -4 6 आणि 8 -3 दिलेला आहे. इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन आणि 2 पॉइंट्स दिलेले आहेत. हे एक्झाम्पल अशा टाइपचे एक्झाम्पल खूप विचारला जातो पेपर. सो a इज इक्वल टू x1 y1 a काय -4 6. सो b x2 y2 b इज इक्वल टू 8 -3. देन द इक्वेशन ऑफ लाईन 2 पॉइंट्स y minus y1 upon y1 minus y2 is equal to x minus x1 upon x1 minus x2. पहिल्या पॉइंटचे x1 y1, दुसऱ्या पॉइंटचे x2 y2. Substituting the for x1 y1 x2 y2 we have, so y minus y1 means y minus 6. So 6 minus -3 x minus -4 minus 8. So y minus 6 हा minus plus, so 6 plus 3 9 minus plus x plus 4 -4 -8 means काय होतो -12. इथून आता याची क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची. म्हणजे y minus 6 ला -12 ने जर मल्टिप्लाय केलं तर -12y plus
72 इज इक्वल टू हा 9 ने हा x प्लस 4 ला मल्टिप्लाय 9x प्लस 36. सो अगेन हा -12 इकडे येताना +12 आणि हा 72 इकडे येताना काय होईल मग -72 म्हणजे किती येईल तो -36. 9x प्लस 12y -36 इज इक्वल टू 0. याच्यातून थ्रू आउट आपण 3 कॉमन काढू शकतो. 3 कॉमन जर काढला तर काय तो 3x प्लस 4y -12 इज इक्वल टू 0. और हा -12 इकडे येताना काय करू आपण प्लस 3x प्लस 4y इज इक्वल टू 12. This is your required general solutions. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. थोडे कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल आहे तुम्हाला याच्यात. 2 इक्वेशन्स वाले हे एक्झाम्पल खूप वेळेस विचारले जाणार एक्झाम्पल्स आहे. मोस्ट ऑफ द रिपीटेड होत आहे याच्यामध्ये एक्झामला. फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट्स 2, 5 अँड द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाइन x प्लस y इज इक्वल टू 0 अँड 2x मायनस y इज इक्वल टू 9. आपल्याला 2 लाईन्स दिलेल्या आहेत. या L1 आपण L2 कन्सिडर करू. x प्लस y इज इक्वल टू 0 अँड 2x मायनस y इज इक्वल टू 9. टू फाइंड देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन रायटिंग d dx आपण क्रॅमर्स रूल नुसार सॉल्व्ह करू. तर आधी d घेतला आपण. तर d घेतला म्हणजे काय घ्यायचं, पहिल्या 2 इक्वेशनचे x y चे कोएफिशिएंट घ्यायचे. पहिल्या इक्वेशनचा x y चा कोएफिशिएंट काय येईल 1 1. दुसऱ्या इक्वेशनचा x y चा कोएफिशिएंट 2 -1. ओके, आता 2/2 चा डिटरमिनंट आपण सॉल्व्ह करू शकतो. -1 × 1 -2 × 1. सो -1 -2 मीन्स किती येतो -3. आता आपल्याला dx फाइंड करायचा आहे. जो dx कसा फाइंड करू शकतो आपण, या d मधल्या x च्या व्हॅल्यू स्किप करून तिथं कोणत्या व्हॅल्यू ऍड करायचा, या कॉन्स्टंट व्हॅल्यू ऍड करायचा. 0 9 1 -1 असं घ्यायचं. सेम -1 × 0 9 × 1 -1 × 0 -9. सो -9 इज इक्वल टू -9. हे झालं तुमचं dx ची व्हॅल्यू. अगेन dy काय येईल आता, ज्या d मध्ये या y च्या व्हॅल्यू कॉन्स्टंट त्या काढून टाकायच्या आणि तिथं या लास्ट कॉन्स्टंट व्हॅल्यू ऍड करायचं. सो 1 2 0 9. सो 9 × 1 2 × 0 9 × 1 -2 × 0. सो 9 - 0 मीन्स 9. तर आपल्याकडे x इज इक्वल टू dx अपॉन d, y इज इक्वल टू dy अपॉन d घ्यायचा. सो dx अपॉन d मीन्स काय येतो -9/3. हे बघा -9/3. सो किती येईल तो 3. आणि y काय येईल म्हणून dy अपॉन 3 -9/3. सो -3. सो पॉइंट्स मिळाले आपल्याला 3 - 3. आपल्याला पॉइंट्स मिळाले. आता स्लोप कसा फाइंड, एक पॉइंट आहे ऑलरेडी दिलेला 2 5. या 2 इक्वेशन आपण परत अगेन नेक्स्ट 2 पॉइंट्स फाइंड केले. सो 2 पॉइंट्स आले म्हणून thus the required line passes through 2 points form 3 - 3 2 5. So y1 y2 x1 y1 x2 y2 y minus y1 upon y1 minus y2 is equal to x minus x1 upon x1 minus x2. Substituting value y minus -3 minus 5 is equal to x minus 3 upon 3 minus 2. So minus minus plus y plus 3 upon minus 8 is equal to x minus 3 upon 1. इथून again याची क्रॉस मल्टिप्लिकेशन्स y plus 3 is equal to minus 8x minus minus plus 3 म्हणजे 8 × 3 किती येतो 24. हा minus 8x इकडे प्लस, सो 8x प्लस y आणि हा प्लस 3 इकडे येताना मायनस. सो 24 minus 3 means 21. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, सिमिलरली आपण एक एक्झाम्पल बघू अजून. फाइंड द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाइन पासिंग थ्रू द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाइन. 4x plus 3y is equal to 8, x plus y is equal to 1. हे पण आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. 2 इक्वेशन दिलेले आहेत, त्यावरून आपण एक कॅल्क्युलेशन करू शकतो. सेम कॅल्क्युलेशन 4x plus 3y is equal to 8, x plus y is equal to 1. सेम ॲज इट इज आपण क्रॅमर्स रूल जसं यूज केला आधीच्या एक्झाम्पलला, त्यानुसार आपण d dx dy फाइंड करायचा या 2 इक्वेशन्सवर. ओके, हे आता तुम्हाला जमू शकतं बरोबर. 4 1 आपण ॲज इट इज घेऊ. 3 1 कॉन्स्टंट एक्स वाय झेड व्हॅल्यू 4 × 4 - 3 is equal to 1. अगेन काय कॅल्क्युलेशन करणार आहोत आपण ती दादा बघा. dx काढायचा आहे तर लास्टच्या या कॉन्स्टंटला आपण स्किप करू, त्याच्या जागेवर आपण 8 1 पुट केला आणि लास्ट 3 1 ॲज इट इज. सो
8 into 1 minus 3 into 1. So 8 minus 3 is equal to 5. आणि dy च्या वेळेस काय करणार आपण y चे कोएफिशिएंट स्किप करू त्याच्या जागेवर आपण लास्ट कॉन्स्टंट व्हॅल्यू ऍड करायची. सो 81 आपण तिथून ऍड करू शकतो. नेक्स्ट dy is equal to 4181 is equal to 4 minus 8 किती होईल मग तो -4. अगेन x is equal to काय मग dx upon d 5 upon 1 means 5. y is equal to dy upon d means -4 upon 1 means -4. इथं तुम्ही इक्वेशन प्लस मायनस करून सुद्धा x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करू शकता. बरं, रॅमस रूल यूज करायला पाहिजे असं काही रूल नाहीये. तुम्ही इक्वेशन प्लस मायनस करून ते आन्सर फाइंड करू शकता. तर याच्यावरून आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू मिळाल्या 5 आणि -4. आपण इथं घेतला 5 आणि -4. ऑलरेडी आपल्याला आता स्लोप लाईन दिलेली आहे. स्लोप लाईन दिली आहे 5x - 7y = 3. तर स्लोप पॉइंट फॉर्म्युला काय आपल्याकडे -a/b. a मीन्स x चा कोएफिशिएंट राहतो, b मीन्स y चा कोएफिशिएंट राहतो. स्लोप पॉइंट फॉर्म्युला काय -a/b. तर इथं काय येईल -5/- 7. सो 5/7. एक पॉइंट्स आहे, एक स्लोप आहे 5/7. त्याच्यावर आपण इक्वेशन फाइंड करू शकतो. आता its equation in slope point form is y minus y1 is equal to mx minus x1. So y minus -4 is equal to 5/7 x minus 5. तर त्याला नंतर काय करणार आपण y minus y plus 4 आणि हा इकडे 7 इकडे मल्टिप्लाय करू आणि 5 दोघांना मल्टिप्लाय करू 5x minus 25 आणि नंतर हा किती येईल 7y plus 28. 7 into 4 means 28. आता हा 7y इकडे तर नका येईल -7y आणि हा +25 इकडे तर नका येईल -25 इकडे तर नका येईल +25. सो 5x - 7y is equal to 53. This is your final answer. नेक्स्ट बघा तुम्हाला परत इथं आता फाइंड द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन विच पासेस थ्रू द पॉइंट्स. परत तुम्हाला बघा दोन इक्वेशन्स दिलेले आहेत आणि परपेंडिक्युलर लाईन फाइंड करायला लावलेली. अगेन दोन इक्वेशन्स परत तुम्हाला इथे यूज करायचा आहे क्रॅमर्स रूल d dx dy. बरोबर, हा d dx आपण तिथं x चे कोएफिशिएंट करून यूज केलेला आहे टू फाइंड देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन d dx dy. बरोबर, हे तुम्हाला येईल आता -2 into 1 -15 आणि 3 3 -13 -21 मीन्स कितीला 34. dx ला काय करतो आपण x चे कोएफिशिएंट्स कॅन्सल करून कॉन्स्टंट व्हॅल्यू ऍड करतो. 13 7 ऍड केलाय आणि dy ला काय करू y चे कोएफिशिएंट काढून तिथं 13 7 ऍड करायचं. यावरून तुम्हाला काय मिळणार आहे x आणि y dx/d dy/d. पॉइंट्स मिळाले आपल्याला 2 3. परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हटलेले आहे. पहिला आधी आपण इथं आपण स्लोप फाइंड करू 2x - 5 + 7 = 0. सो m is equal to काय -a/b. तर -2/- 5 means 2/5. परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे m into m1 is equal to -1. so स्लोप रिक्वायर्ड लाईन -1 upon slope ऑफ द लाईन. म्हणजे हा 2/5 आपल्याला काय करायचा आहे रेसिप्रोकल घ्यायचा आहे. म्हणजे तो पण मायनस म्हणजे 2/5 तो काय येईल मग -5/2. दिस इज अ परपेंडिक्युलर फॉर्म आणि इट इज रिक्वायर्ड पासेस थ्रू द पॉइंट्स. दिलेलं तुम्हाला पॉइंट आपण आधी फाइंड केले 2 3 आणि स्लोप दिला आहे -5/2. इक्वेशन ऑफ इट्स इक्वेशन इज स्लोप पॉइंट फॉर्म y - y1 is equal to mx - x1. So y - 3 is equal to -5/2 x - 2. इथून हा 2 मल्टिप्लाय करायचा 2y - 6 आणि हा -5 इथं म्हणजे -5 into x -5x plus 10. अगेन हा -5x इकडे येताना काय होईल प्लस. तो 5x plus 2y आणि हा -6 इकडे येताना प्लस. तर 10 + 6 किती येईल तो 16. दिस इज युअर रिक्वायर्ड इक्वेशन्स. ओके, आता या चॅप्टरचे आपण नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ओके, सो थँक्यू.